Hello. Okay. Let us start today new chapter for physics. That is the oscillations, fifth number chapter for physics. So, in the 11th standard, we have seen the wave motion chapter. So, some basics required for from that chapter. है ना? तर काय basic जे आहे? Yes, that basic will require for this chapter. So, what is that? Oscillations. So, what do you mean by oscillations? तर आपण ऑसिलेशन हा जो चॅप्टर आहे तो 11th स्टँडर्ड मध्ये बघितला. म्हणजे काय बेसिक्स बघितला आपण, जसं वेव्ह मोशन, व्हॉट इज अ वेव्ह. ठीक आहे ना. सो लेट अस रिकॉल वेव्ह म्हणजे काय. सो अन ऑसिलेटरी डिस्टर्बन्स प्रोड्यूस इन द मीडियम, दॅट इज कॉल्ड वेव्ह. So what is the oscillations? To and fro motion of the particle is called oscillations. Up and down motion of the particle is called oscillations. So this thing we have seen in the 11th standard. ठीक आहे ना. जसे आता एक्झाम्पल्स आहे आपल्याकडे, स्विंगिंग ऑफ अ स्विंग. तर जो झोका असतो मित्र, यस ना, तो झोका आपण जो खेळतो, बसतो आपण झोक्यावर, सो दॅट इज कॉल्ड स्विंग. स्विंगिंग ऑफ द स्विंग. तर जेव्हा आपण झोका घेतो, सो दॅट मोशन इट इज नथिंग बट ऑसिलेटरी मोशन. दॅट इज व्हॉट? ऑसिलेटरी मोशन. टू अँड फ्रो मोशन, अप अँड डाऊन, टू अँड फ्रो, मागे पुढं. So that is nothing but oscillations. So this is nothing but oscillatory motion. To and fro motion, it is known as oscillatory motion. This thing we have seen in the 11th standard. है ना. मोशन ऑफ अ पेंडुलम ऑफ अ क्लॉक, सेम थिंग. तुम्ही जर भिंतीवरचा जो घड्याळ असतो मित्र, ठीक आहे ना, तो आवाज देतो मित्र. समजा 2 o'clock जर झाले तर 2 वेळा तो आवाज देतो. दॅट इज द मोशन ऑफ अ पेंडुलम ऑफ अ क्लॉक. So it is also moving up and down motion, up again, mid position again. So this is again a up and down, to and fro motion. That is also to and fro motion, and it is a oscillatory motions, है ना. तर हे सुद्धा आपण 11th स्टँडर्ड मध्ये बघितलं. So what is the oscillations? What is the oscillatory motion? To and fro motion of the body. To and fro motion, मागे पुढं motion of the body, it is known as oscillation. Up and down motion of the body, up and down motion. Swing machine बघताय तुम्ही, needle of the swing machine, it is nothing but up and down motion of the body. So that is also oscillatory motion. ठीक आहे ना. व्हायब्रेशन ऑफ द गिटारचं व्हायब्रेशन्स तुम्ही बघत असेल, ठीक आहे ना. इट इज ऑल्सो ऑसिलेटरी मोशन्स, ठीक है ना. व्हायब्रेशन्स ऑफ द गिटार, ठीक है ना. जो गिटारचं जो व्हायब्रेट होतो ना मित्र, जो तार असतो मित्र, तो जो व्हायब्रेट होतो असतो गिटारचा, सो इट इज ऑल्सो ऑसिलेटरी मोशन, ठीक है ना. स्विंग मशीनचं मी तुम्हाला सांगितलं. अप अँड डाऊन मोशन ऑफ अ स्विंग मशीन, इट इज ऑल्सो अ ऑसिलेटरी मोशन्स, ठीक है ना. सो आता मित्र, एक ट्युनिंग फोर्क घेतला तुम्ही. आता प्रॅक्टिकल बघणार तुम्ही जेव्हा तुमचं कॉलेज सुरू होणार. तर जेव्हा एक ट्युनिंग फोर्क घेतला तुम्ही, ट्युनिंग फोर्क, ठीक आहे ना, असा असतो तो, असा ट्युनिंग फोर्क असतो. त्याला आपण एखाद्या रबर बँडवर त्याला आदळतो आपण असा, कारण तो स्टीलचा असतो. रबर बँडवर जेव्हा आदळतो त्याला आपण प्रॅक्टिकल परफॉर्म करताना, तर तो जे प्रॉंग्स असतात, याला प्रॉंग्स असं म्हणतात. हे असा असतो त्याचा आकार, ठीक आहे ना. हे प्रॉंग्स आहे. सो प्रॉंग्स ऑफ द ट्युनिंग फोर्क. So therefore it vibrates in this way, the vibrations are there. So that vibration, it is also oscillatory motion, ठीक आहे ना. ते व्हायब्रेशन सुद्धा काय आहे? ऑसिलेशन्स आहे. त्याला सुद्धा आपण ऑसिलेटरी मोशन असं म्हणतो. सो दॅट इज द व्हायब्रेशन्स ऑफ द मोशन ऑफ अ प्रॉंग्स ऑफ अ ट्युनिंग फोर्क. सो दॅट इज द ऑसिलेटरी मोशन, ठीक आहे ना. आता जी स्प्रिंग आहे आपल्या हातामध्ये, आपण एक स्प्रिंग पकडले मित्र. सो वेन इट इलॉंगेट्स, आपण त्याला असं फोर्स अप्लाय करतो, इट इलॉंगेट्स. सो दॅट इज ऑल्सो टू अँड फ्रो मोशन, दॅट इज ऑल्सो अप अँड डाऊन मोशन. सो ऑसिलेशन ऑफ अ स्प्रिंग, सो दॅट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ ऑसिलेटरी मोशन. मित्र, हवा जेव्हा येते मित्र,
तर आपलं जे ब्रँचेस असतात झाडाच्या, त्या सुद्धा काय होतात, सॉरी लिव्ज असतात, ते छोटे छोटे पानं असतात ना, ते सुद्धा काय होतात, व्हायब्रेट होतात. ठीक आहे ना. सो दॅट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ ऑसिलेटरी मोशन्स. तर बरेच एक्झाम्पल आपल्याला देता येईल मित्र ऑसिलेशनचे. सो दिज आर द oscillations. So what do you mean by oscillations? We have seen already seen in the 11th standard. तर तुम्हाला काय करायचं आहे, 11th स्टँडर्डचं जे इंट्रोडक्शन पार्ट आहे ते बघून घ्यायचं आहे, अजून एकदा रीडिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे ना. कारण नेक्स्ट पार्ट आपण पुढे बघणार आहोत की मी आता सांगितलं तुम्हाला, मग डेफिनेशन व्हॉट इज द ऑसिलेशन, टू अँड फ्रो, व्हॉट इज द ऑसिलेटरी मोशन और व्हायब्रेटरी मोशन, टू अँड फ्रो मोशन ऑफ द पार्टिकल. It is known as to and fro or up and down motion of the particle. It is known as, yes, oscillations. It is also known as oscillation or vibration. ठीक आहे ना. याला ऑसिलेशन सुद्धा म्हणतोय आपण किंवा व्हायब्रेशन असं म्हणतोय. ठीक आहे ना. आता अप अँड डाऊन मोशन म्हणजे आता स्विंग मशीन आहे असे. ठीक आहे ना. स्विंग निडल आहे स्विंग मशीनची, तर ती अशी खाली आहे, वरती जाणार, पुन्हा खाली येणार. सो वन सेट ऑफ मुवमेंट त्याला आपण कंप्लीट करणं असं म्हणतो. खाली आहे, इथून वरती जाणार, पुन्हा खाली येणार. सो वन सेट ऑफ मुवमेंट म्हणजे आपण जे वन सेट ऑफ मुवमेंट आपलं काय, आपण समजा कॉलेजला गेलो, पुन्हा घरी आलो, सो वन सेट ऑफ मुवमेंट आपण कंप्लीट केला. सो दॅट इज कॉल्ड एज पिरियॉडिक मोशन. ठीक आहे ना. एका स्पेसिफिक टाइम मध्ये ते जे मोशन आहे ते कंप्लीट होत असतं, त्याला पिरियॉडिक मोशन असं म्हणतो. जसं आता वन मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ, एक है ना, अर्थ इज मूव्हिंग अराउंड द सन इन 24 hours. सो दॅट इज नथिंग बट पिरियॉडिक मोशन. दररोज 24 hour लागणार किंवा 365 दिवस लागणार एका वर्षासाठी. तर असे काही सडनली 400-500 डेज नाही लागत मित्र. एक सेम टाइम पिरियड मध्ये अर्थ ही सन भोवती फिरत असते, मून हा अर्थ भोवती फिरत असतो. सो दॅट इज कॉल्ड एज पिरियॉडिक मोशन. त्या टाईपच्या मोशनला आपण काय म्हणणार आहोत, पिरियॉडिक मोशन. सो एनी मोशन which repeats itself after a definite interval of time is called periodic motion. ठीक आहे ना. आणि जी बॉडी आता समजा अर्थ ही सन भोवती फिरते पिरियॉडिक मोशन मध्ये, सो इट गोज ऑन रिपीटिंग. जेव्हा ती एक रोटेशन कंप्लीट करते, ठीक आहे ना, तर त्याला काय म्हणतो आपण, पिरियॉडिक इन टाइम. सो दॅट इज नथिंग बट पिरियॉडिक इन टाइम. So earth is in periodic in time. Earth is periodic in time. ठीक आहे ना. सो त्या याला काय म्हणतोय मित्र, वन सेट ऑफ मुवमेंट इट इज कॉल्ड पिरियॉडिक टाइम. म्हणजे अर्थ एका दिवसामध्ये सन भोवती फिरत आहे, सॉरी स्वतः भोवती फिरत आहे. ठीक आहे ना. सन भोवती फिरण्यासाठी समजा 365 डेज तिला लागत असेल, एक वर्ष लागत असेल. ठीक आहे ना. सो दॅट इज इट्स पिरियॉडिक इन टाइम. सो अर्थ इज इन पिरियॉडिक इन टाइम. ठीक आहे ना. तर पिरियॉडिक इन टाइम. एक आता निडल आहे, निडल इथं आहे. ठीक आहे ना. दिस इज द निडल स्विंग मशीनची, इथं आहे आणि ती वरती जाणार, पुन्हा खाली येणार. सो दॅट इज कॉल्ड एज पिरियॉडिक इन टाइम. सो दॅट इज नथिंग बट टाइम पिरियड. पिरियॉडिक इन टाइम म्हणजे काय, टाइम पिरियड. टाइम पिरियड ऑफ दॅट needle of that swing machine. So time taken by the particle to complete one oscillation, time taken by the particle or needle to complete one oscillation, that is called as time period. That is called as time period or periodic in time. त्याला periodic in time असं म्हणतो आपण. ठीक आहे ना. ओके. सो मोशन ऑफ अ पेंडुलम ऑफ अ क्लॉक. समजा इथं आहे, इथून पुन्हा इथं गेला, इथून इथं आला. सो वन सेट ऑफ मोमेंट त्यांनी कंप्लीट केला, त्याला आपण काय म्हणतोय, टाइम पिरियड ऑफ दॅट पेंडुलम. टाइम पिरियड ऑफ दॅट पेंडुलम और पिरियॉडिक इन टाइम. ठीक आहे ना. सो दिस इज द ऑसिलेशंस. आय हॅव टोल्ड यू द डेफिनेशन फॉर ऑसिलेशंस. ठीक आहे ना. व्हॉट इज द ऑसिलेशंस,
To and fro motion of the particle, it is known as oscillatory motion. To and fro motion of the particle, it is known as oscillatory motion or vibratory motion. Up and down motion of the particle, it is known as vibratory motion or periodic vibratory motion or oscillation. ठीक है ना? And these are the some examples of oscillatory motion. You can note down it in your notebook, and please note down this definition also. What is the periodic in motions? Clear? So every time what will happens, every time you will have to write down these things. Yes, now linear SHM. Linear SHM. SHM means simple harmonic motion. आता होतं काय मित्र की आपण एक स्प्रिंगचं एक्झाम्पल घेतोय इथं. सो स्प्रिंग मास ऑसिलेटर. तर अशी स्प्रिंग आपण एका सपोर्टरला एक स्प्रिंग जोडली मित्र इथं, ठीक आहे ना, आणि ते स्प्रिंगला आपण मास ब्लॉक अटॅच केले. ब्लॉक असा ब्लॉक आहे, ठीक आहे ना. तर दिस इज नथिंग बट मीन पोझिशन. मीन पोझिशन म्हणजे काय की जिथं आपण त्या स्प्रिंगला त्या ब्लॉकला बिलकुल फोर्स अप्लाय करत नाही. सो फोर्स इक्वल टू 0. म्हणजे काय, तो ब्लॉक जसं तसा ठेवला आपण असा. याला काहीतरी खालून सपोर्ट आहे मित्र, लक्षात घ्या. असा सपोर्ट आहे खाली, ठीक आहे ना. या ब्लॉकला असा हवेत तरंगणार नाही, तो असा सपोर्ट आहे ब्लॉकला. ओके, तर असा ब्लॉक आहे. सिम्पली एक ब्लॉक आहे ठेवलाय आपण आणि स्प्रिंगला तो ब्लॉक जोडलेला आहे. आपण फोर्स अप्लाय करत नाही, बिलकुल नाही. सो फोर्स इक्वल टू 0. सो दॅट इज कॉल्ड एज मीन पोझिशन. समजा मी आता आपण स्थिर बसलेलो आहोत, दॅट इज कॉल्ड मीन पोझिशन. परंतु काहीतरी हालचाल करायला लागलो, सो दॅट इज नॉट द मेन पोझिशन. मीन पोझिशन मीन्स वेअर द फोर्स इज 0. सो दिस इज द मेन पोझिशन. हा ब्लॉक आहे आणि बिलकुल फोर्स आपण अप्लाय करत नाहीये. सो एफ इक्वल टू 0, ठीक आहे ना. आता सेम एकच ब्लॉक घेतलाय मित्र, फक्त पोझिशन आपण मी दाखवतोय तुम्हाला. ब्लॉक एकच आहे. आता ह्या ब्लॉकला मी काय करतो मित्र की ह्या साईडला खेचतो, असं बघा, असा खेचला मी ह्या साईडला, राईट साईडला मी ओढतोय ब्लॉकला, ठीक आहे ना. म्हणजे किती डिस्प्लेसमेंटने, एक्स डिस्टन्सने, एक्स डिस्प्लेसमेंटने मी त्याला खेचला राईट साईडला ब्लॉकला. ह्या ब्लॉकला मी काय केलंय, राईट साईडला मी याला यस ओढलंय, मी याला पुल केलंय. सो ब्लॉक इज पुल टुवर्ड द राईट साइड. ब्लॉक आपण काय केलं, राईट साइडला पुल केला मित्र, खेचला मी राईट साइडला ब्लॉक. म्हणजे काय झालं, एक डिस्प्लेसमेंट तयार झाला, बरोबर ना. एक डिस्प्लेसमेंट तयार झाला. हा एक्स इज द डिस्प्लेसमेंट. ओके, सो ब्लॉक इज पुल्ड टुवर्ड द राईट साइड विथ डिस्प्लेसमेंट एक्स, ठीक आहे. आता जेव्हा मी ह्या ब्लॉकला असं पुश केला, इथं खेचला, इथं ठेवला, तर तो ब्लॉक काय करेल मित्र, ही स्प्रिंग काय ताणल्या जाईल. ही स्प्रिंग काय होईल, इलॉंगेट्स होईल, ताणल्या जाईल. ही स्प्रिंग इथं कशी आहे, इथं स्टेडी आहे, इथं स्प्रिंग ताणल्या जाईल. आता ब्लॉक आपण असा ठेवला, तर मला सांगा हा ब्लॉक काय करणार, ही स्प्रिंग काय करणार, त्या ब्लॉकला खेचणार, असे फोर्स अप्लाय करणार. यस, हे बघा इथं ठेवलाय आपण ब्लॉक, आपण मी खेचलाय माझ्या हाताने, असा ब्लॉक आणलाय मी इथं. आता ब्लॉक मी इथं खेचलाय, तर असं सहज मला असं ठेवता येईल का, नाही. ही जी स्प्रिंग आहे, ताणलेली स्प्रिंग, त्याला रिस्टोर करण्याचा, ह्या मेन पोझिशन कडे ओढण्याचा प्रयत्न करेल मित्र, रिस्टोर करण्याचा प्रयत्न करेल. म्हणून हा ब्लॉक, हा बघा रिस्टोरिंग फोर्स अप्लाय होतोय त्या ब्लॉक. म्हणजे तो ब्लॉक काय करेल, ती स्प्रिंग काय करेल, त्या ब्लॉकला खेचणार. यस, टुवर्ड द लेफ्ट हँड साइड, टुवर्ड द मेन पोझिशन, आय विल से मेन पोझिशन कडे ओढण्याचा प्रयत्न करणार, ठीक आहे ना. सो देअरफॉर फोर्स बाय द स्प्रिंग टुवर्ड द लेफ्ट साइड, सो दॅट इज व्हॉट, फोर्स इक्वल टू मायनस के एक्स, है ना. ओके, फोर्स इक्वल टू मायनस के एक्स. आता मायनस के एक्स का आहे,
के इज द स्प्रिंग कॉन्स्टंट. के ला काय म्हणतोय आपण, स्प्रिंग कॉन्स्टंट आहे, ठीक आहे ना. सो के इज अ कॉन्स्टंट, सो दॅट इज वाय ड्यू टू द इलास्टिक प्रॉपर्टीज ऑफ द स्प्रिंग, सो के इज अ कॉन्स्टंट, स्प्रिंग कॉन्स्टंट त्याला म्हणू शकतो. ओके, आता मी काय करतोय, जसं मी ब्लॉक राईट साइडला खेचला होता, आता मी काय करतो, ह्या ब्लॉकला लेफ्ट हँड साइडला मी असं पुश करतो, इथं पुल केला होता, इथं पुश करतो असा. तर स्प्रिंग काय होईल मित्र, ही स्प्रिंग काय होईल, इलॉंगेट नाही होणार, ही अशी अशी ही असणार स्प्रिंग, कॉम्प्रेशन इलॉंगेशन, कॉम्प्रेस्ड होणार आहे असे, ठीक आहे ना. सो विथ अ डिस्टन्स एक्स अगेन, डिस्प्लेसमेंट एक्स अगेन, एवढ्या डिस्टन्सने मी त्या स्प्रिंगला काय केलं, पुश केलं. आता ही स्प्रिंग काय करणार, इथं सुद्धा ही स्प्रिंग काय करणार, त्या ब्लॉकला ओरिजिनल पोझिशन वर नेण्याचा प्रयत्न करणार, म्हणजे मेन पोझिशन कडे, ठीक आहे ना. ती स्प्रिंग काय करणार, त्या ब्लॉकला मेन पोझिशन कडे नेण्याचा प्रयत्न करणार, ठीक आहे ना. तर असा मी फोर्स अप्लाय केला, सो ब्लॉक विल ट्राय टू गो टुवर्ड द मेन पोझिशन, सो एफ इक्वल टू मायनस के एक्स. तर हा ब्लॉक जो आहे त्या स्प्रिंगला, ह्या ही जी स्प्रिंग आहे ह्या ब्लॉकला टुवर्ड द मेन पोझिशन वर नेण्याचा प्रयत्न करेल. सो विथ अ फोर्स, अगेन विथ अ फोर्स, एफ इक्वल टू मायनस के एक्स. आता मायनसचा मिनिंग काय होतं मित्र, बघा, मी जेव्हा राईट साइडला ब्लॉक ओढतोय, ठीक आहे ना, तर ही जी स्प्रिंग आहे ती त्या ब्लॉकला लेफ्ट हँड साइडला आणण्याचा प्रयत्न करते, टुवर्ड द मेन पोझिशन. म्हणजे डिस्प्लेसमेंट कुठं होते, राईट साइडला, आणि ती स्प्रिंग कुठं ओढते ब्लॉकला, लेफ्ट साइडला. सो दे आर अपोजिटली डिरेक्टेड, दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. डिस्प्लेसमेंट टुवर्ड्स from mean position, displacement is always measured from mean position, so that displacement will try to go toward the right hand side, and that force will try to come toward the mean position, toward the left hand side. So force आणि डिस्प्लेसमेंट ची जी डिरेक्शन आहे ती अपोजिट आहे, ठीक आहे ना, विरुद्ध दिशेने आहे. सो दॅट इज द मायनस साइन. मग आपण बघितलेलं आहे मायनस साइनचा मिनिंग काय होतो, नेहमी minus sign always indicate that force and displacement are oppositely directed, ठीक आहे ना. सो therefore आता तुम्ही म्हणणार आहे सर हे सिंपल हार्मोनिक मोशन काय, यस, अप अँड डाऊन मोशन, सॉरी, टू अँड फ्रो मोशन. सो दिस इज द सिंपल हार्मोनिक मोशन in a straight line, that is what is known as simple harmonic motion. So when that motion it is in a straight line, so that type of motion it is known as simple harmonic motion. So this is the simple harmonic motions, ठीक है ना. F equal to 0 here, ह्या ब्लॉकला मी राईट हँड साइडला ओढतोय, डिस्प्लेसमेंट राईट साइड मध्ये होत आहे, परंतु ती स्प्रिंग त्याला मेन पोझिशन वर आणण्याचा प्रयत्न करते. सो F equal to minus kx always. Here block is pushed toward the right hand side and displacement is also toward the right hand side, but that block will try to restore the position toward the mean position again, so displacement is toward the left hand side and force is toward the right hand side, so again they are oppositely directed. So F equal to minus kx, clear. So that type of motion it is known as simple harmonic motion. So therefore F equal to minus kx, what does minus sign indicate? Force and displacement are oppositely directed. K is called spring constant or force constant. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे मित्र, 11th स्टँडर्ड मध्ये बघितला आपण, F equal to ma, F equal to ma. So what is the A? F upon A, F upon m, F upon m. What is the F? Minus kx. So minus kx upon m. So therefore what is the acceleration? Minus k upon mx. So what is the observation? Observation is says that, so force it is equal to minus kx and acceleration it is again equal to minus k by mx. म्हणजे हा एक कॉन्स्टंट आहे, या कॉन्स्टंटला प्रोपोर्शनल आहे. सो फोर्स अँड ऍक्सेलरेशन, म्हणजेच फोर्स काय आला मित्र आपला,
व्हॉट इज द फोर्स? फोर्स इक्वल टू मायनस के इंटू एक्स. आता दोन्हीकडे पण एक्स आहे मित्र. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट? In a linear simple harmonic motion of the body, force and acceleration is always directed toward the mean position. है ना? फोर्स बघा नेहमी इथं पण बघा मेन पोझिशन कडे जाण्याचा प्रयत्न करतो. फोर्स इथं पण बघा, हा बघा फोर्स ऑलवेज ट्राय टू गो टुवर्ड द मेन पोझिशन. In the linear simple harmonic motion, force and acceleration both are going to tries to go toward the mean position. And what happens in the simple harmonic motion? Force and acceleration are directly proportional to the displacement. So that is nothing but linear simple harmonic motion. Yes. So what is the linear SHM? Linear SHM is defined as linear periodic motion of a body in which force or acceleration ठीक है ना, is always directed toward the mean position. See here, force जो आहे नेहमी mean position कडे डायरेक्ट होत असतो. In both cases, here also and here also. So force and acceleration is directed toward the mean position, and both force and acceleration is directly proportional to the displacement. ठीक है ना, is directly proportional to the displacement. So that is the definition for linear SHM. Very IMP. So what is the linear SHM then? Linear SHM is defined as linear simple as the linear periodic motion of a body in which force or acceleration is always directed toward the mean position, and both force and acceleration is directly proportional to the displacement. So that is the linear simple harmonic motion. Clear? Okay, very good. And this definition is very IMP.